हाय फ्रेंड, चला आज आपण बनवूया चिकन बिर्याणी। इथे आपण घेतलेले आहे अर्धा किलो चिकन। ते साफ करून स्वच्छ धुवून आपण त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि गरम मसाला, थोडा गरम मसाला आणि धना पावडर लावून आपण थोडे दही 2 चमचे टाकून आपण ते मॅरिनेट करून घेऊ। आता या चिकनमध्ये आपण टाकलेले आहे 2-3 चमचे दही। या चिकनला आपण पूर्णपणे मिक्स करून 2-3 तासासाठी मॅरिनेट करून ठेवू। अशा प्रकारे आपण हे पूर्ण चिकन मिक्स करून घेतलेले आहे। आता हे मॅरिनेट करण्यासाठी आपण 1-2 तास ठेवून देऊ। आता आपण गॅस चालू करून घेऊ। आता आपण गॅसवरती एक पातेले ठेवू। त्याच्यामध्ये आपण 2 तांबे पाणी घालू। यामध्ये हे पाणी चांगले उकळून घेऊ। मी या चिकन बिर्याणीसाठी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। हे तांदूळ आहेत बासमती तांदूळ, हे बिर्याणीसाठी वापरतात। ही एवढी 1 वाटी भरून मी तांदूळ घेतलेले आहेत। इथं घेतलेलं आहे मी मीठ, तेल, इथं थोडा खडा मसाला घेतलेला आहे, लवंग, मिरे, चक्रीफूल, दालचिनी आणि तेजपत्ता। इथे आपले पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये घालू 1 मोठा चम्मच मीठ, आपण घालू थोडे तेल आणि त्यामध्ये आपण हा जो खडा मसाला घेतलेला आहे, लवंग, मिरे, दालचिनी, आता या पाण्याला अशा प्रकारे उकळी आलेली आहे। आपण याच्यामध्ये टाकलेला होता खडा मसाला आणि मीठ आणि तेल। हे बासमती राईस मगाशी दाखवलेले आपण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। बघा, अशा प्रकारे 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता आपण हे तांदूळ या पाण्यामध्ये टाकून घेऊ। आता आपण यातले तांदूळ पूर्ण ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता आपण याला हलवून घेऊ। आता हे 5 ते 10 मिनिटं आपण या पाण्यामध्ये हा बासमती राईस उकळून घेऊ। मी तुम्हाला राईस शिजल्यानंतर दाखवते। आता हे मॅरिनेट केलेले चिकन ह्याला 1-1.5 तास झालेला आहे। आता आपण गॅस पेटवून घेऊ। याच्यामध्ये आपण हा 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। आपल्याला चिकन शिजवून घेण्यासाठी लागणार आहे थोडं तेल, याच्यामध्ये आपण हा चिरलेला कांदा घालून घेऊ। आपण ह्याला हलवून घेऊ। आपला राईस हा अशा प्रकारे शिजलेला आहे। असा अर्धा थोडा कच्चा राईस आपण आता गाळणीने गाळून घेऊ। अशा प्रकारे आपण हा पूर्ण राईस एका चाळणीच्या ह्याच्यातून याचं पूर्ण पाणी काढून घेऊ। अशा प्रकारे आपण भातातले पाणी काढून घेतलेले आहे। हा असा आपला भात बिर्याणीसाठी
रेडी आहे. याच्यामध्ये आपण खडा मसाला आणि मॅरिनेट केलेले चिकन घातलेले आहे. हे चांगले हलवून घेऊया. आता आपण या चिकनवरती ही बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालून घेऊ. हे चिकन पुन्हा आपण हलवून घेऊ. बघा, मिठामुळं आपल्या चिकनला पाणी सुटत आहे. आपण आता हे झाकून घेऊ. आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी या साईजचे 2 कांदे कापून घेतलेले आहेत. नंतर घेतलेली आहे कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट. मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे गरम मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट, थोडा चिकन मसाला आणि घरगुती आपल्या घरी बनवलेला हा काळा मसाला थोडा घेतलेला आहे. आता आपण बघूया आपले चिकन शिजले आहे का. हे बघा, अशा प्रकारे आपण हे शिजले का ते चेक करू. हा, हे तुटत आहे बघा. आपले चिकन पण शिजलेले आहे. आता आपण बनवूया बिर्याणी. आपण गॅस पेटवून घेऊ. कढई ठेवून घेऊ. कढई गरम झालेली आहे. आता आपण घालूया तेल. 2-3 चमचे तेल घालू. तेल थोडे गरम झाले की आपण घालूया आता कांदा. कांदा आपण बारीक गॅसवर लाल होईपर्यंत भाजून घेऊ. आपला कांदा अशा प्रकारे लाल भाजलेला आहे. आता आपण घालू अद्रक लसूणची पेस्ट. असे आपण पेस्ट घालून हे पूर्ण हलवून घेऊया. गॅस थोडा बारीक करू. नंतर आपण हे मसाले मगाशी घेतलेले घरी बनवलेला काळा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला, थोडा चिकन मसाला, हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आता आपण हलवून घेऊया. अशा प्रकारे ह्या मसाल्याचं तेल सुटत आहे. त्याच्यामध्ये घालू थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळे मसाले छान भाजलेले आहेत. आपण हे शिजवलेलं जे चिकन आहे ते चिकन या मसाल्यामध्ये आपण घालूया. हे सगळं चिकन आता मी याच्यामध्ये घालून घेते. अशा प्रकारे मी सगळं चिकन या मसाल्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे चांगलं आपण हलवून घेऊ.
हे बघा किती छान प्रकारे आपलं चिकन बिर्याणीसाठी रेडी आहे. आता आपण हा मगाशी बनवलेला आपला राईस बघा किती सुटसुटीत झालेला आहे. आता आपण हा राईस ह्या चिकनच्या याच्यामध्ये लेअर करून घेऊ. हे चिकन आपलं तयार झालेलं आहे. हा राईस या चिकनवरती आपण लेअर करून घेऊ. तुम्ही हा व्हाईट राईसमध्ये कलर पण घालू शकता, पण मी आज कलर नाही घालत. मी साधा सिंपल बिर्याणी बनवत आहे. ही अर्धा किलो चिकन आणि 1 वाटी तांदळाची बिर्याणी आपण 5-6 लोकांसाठी आरामात चांगल्या प्रकारे बनते. आता हा सगळा राईस आपण याच्यामध्ये घालून घेऊ. मी सगळा राईस घालून घेतलेला आहे. आता मी घालत आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि यामध्ये मी थोडंसं घालत आहे. तुम्ही पण घालून बघा थोडं. ते आपण चिकन शिजवलेलं होतं त्याच्या हा थोडासा सूप थोडा ह्याच्यावरती घालून द्यायचा. त्याने अजून त्या व्हाईट भाताला अजून छान एक वेगळीच चव येते आणि कलरची पण गरज लागत नाही. ह्याने थोडा राईस हा पिवळा पण दिसतो. तुम्ही पण घालून बघा अशी थोडे. आता मी ही बिर्याणी थोडा वेळ 2 मिनटं झाकून ठेवते. आता 2 मिनटं झालेले आहेत. आपण ही बिर्याणी उघडून बघू कशी झालेली आहे ते. बघा तुम्हाला दाखवते मी आता बिर्याणी. एक साईडनी थोडीशी हलवून दाखवते. बघा अशा प्रकारे ही बिर्याणी आपली रेडी आहे. आपण गॅस बंद करू. अशी ही घरगुती बनवलेली बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. साधी सिंपलच रेसिपी आहे, पण खायला खूप छान लागते ही बिर्याणी. आपण ही मुलांना देऊ खाण्यासाठी. त्यांना विचारू कशी झाली चिकन बिर्याणी. इथं देऊ कांदा आणि थोडं लिंबू. मम्मीने आमच्यासाठी बिर्याणी केली. आता आम्ही बिर्याणी खाऊन बघतो चांगली झाली आहे का नाही. आहे माझी मम्मीने बनवलेली. आमचा हा बिर्याणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय.